नमस्कार. कविता भारतीच्या 7व्या एपिसोडमध्ये मी डॉक्टर नितीन बळवल्ली सर्व कविता प्रेमींचं हार्दिक स्वागत करतो. आजची भाषा आहे सिंधी आणि कवी आहेत ज्येष्ठ सिंधी कवी वासुदेव मोही. सिंध हा प्रांत आता भारतात नाही, पण सिंध भारताच्या राष्ट्रगीतामध्ये आहे. तसं पाहिलं तर सिंधू संस्कृतीपासूनच भारतीय संस्कृतीचा उगम झालेला आहे. सिंधी भाषा ही इंडो आर्यन या भाषा समूहामधली एक भाषा आहे आणि त्याच्यावर पर्शियन, संस्कृत आणि अरेबिक या भाषांचाही प्रभाव पडला आहे. जवळजवळ 3 कोटी लोक पाकिस्तानामध्ये सिंधी बोलतात, तर भारतामध्ये 17 लाख लोक सिंधी भाषा बोलतात. सिंधी ही 2 लिपीमध्ये लिहिली जाते. ती उर्दू लिपीमध्येही लिहिली जाते, तसेच देवनागरीमध्येही ती लिहिली जाते. सिंधी भाषिक लोक महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, कच्छमध्ये प्रामुख्याने राहतात. तसेच भारताबाहेरही ते राहतात. पाकिस्तानमध्ये त्यांचा सगळ्यात मोठा भाषिक समूह आहे. सिंधी भाषेची 3 बोली भाषा आहेत असे समजले जाते आणि त्यांच्यामध्ये थोडा बहुत फरक आहे. पण पाकिस्तान मधल्या हैदराबादची सिंधी ही प्रमाण सिंधी अशी मानली गेलेली आहे. महाराष्ट्राचा सिंध प्रांताशी काय संबंध आला? 17व्या शतकाच्या मध्यापासून जेव्हा ब्रिटिशांनी हा भाग व्यापला, तेव्हा मुंबई इलाखा मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात तसेच सिंध हा प्रांत अंतर्भूत झाला होता. त्याच्यामुळे हा संपूर्ण प्रांत मुंबईच्या इलाख्यामध्ये आल्यामुळे नंतर मॅट्रिकची परीक्षा सुद्धा तिथून मुंबई विद्यापीठ घेत असे. त्यामुळे असं झालं की इकडच्या बँकांच्या शाखा वगैरे खूप व्यापार कराची मधून चालत असे. त्यामुळे महाराष्ट्रामधले, विशेषतः कोकणामधले बरेच लोक सिंधमध्ये जाऊन आणि कराचीमध्ये जाऊन स्थायिक झाले होते. आता 18व्या शतकामध्ये त्याच्या उत्तरार्धामध्ये मग तिकडच्या मराठी लोकांनी एक मराठी शाळा चालू केली होती. त्या हायस्कूलचं नाव होतं मराठा हायस्कूल. तसेच 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे 1929 साली शिवाजी हायस्कूल नावाची आणखी एक मराठी शाळा तिथे स्थापन झाली. त्या तिथे मराठी भाषिकांनी एक मराठी वाचनालय सुरू केले होते. तसेच कराचीमध्ये राम गणेश गडकरी नावाचाही एक चौक होता. कराचीचे शिक्षणाधिकारी किंवा किंबहुना सिंध प्रांताचे शिक्षणाधिकारी एक मराठी गृहस्थ होते. त्यांचे नाव NJ वैद्य असे होते आणि ते इतके जाणकार होते की जेव्हा सिंधी भाषेतली लिपी, जी क्लिष्ट लिपी होती, ती सुगम करण्यासाठीची समिती नेमली होती. त्याचे ते प्रमुख होते आणि त्यांचा त्याच्यामध्ये फार मोठा हातभार लागला होता. त्यामुळे त्यांच्या नावाने पुढे NJ हायस्कूल नावाचे एक हायस्कूलही स्थापन झाले होते. अणावकर नावाचे कोकणातून आलेले विद्यार्थी तिथे स्थायिक झाले होते. ते अतिशय हुशार होते आणि मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये मराठी, गुजराती आणि सिंधी या 3 भाषेत ते सर्वप्रथम आले. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि तिथल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ते ग्रंथपाल म्हणून काम करू लागले. पुढे त्यांनी शाळा बनवण्यातही हातभार लावला. फाळणीच्या नंतर ही सर्व मंडळी भारतामध्ये निघून आली. भारतामध्ये निघून आल्यानंतर त्यांनी कराची महाराष्ट्र मंडळ नावाचं एक मंडळ मुंबईमध्ये स्थापन केलं आणि त्याच्या काही शाखा कोकणामध्ये पण होत्या. मुंबईच्या कुर्ला, चेंबूर आणि विलेपार्लेमध्ये हे मंडळ कार्यरत होतं. कुर्ल्यामध्ये भाटिया हायस्कूल नावाची एक स्कूल आहे, जी
अजूनही कार्यरत आहे. आपण जर साहित्याचा आढावा घेतला तर लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचित्रांमध्ये त्याच्या शेवटच्या भागामध्ये त्या सिंधमध्ये स्थायिक होतात मुलाच्या नोकरीमुळे. तेव्हा मुंबईपासून कराचीपर्यंत बोटीचा प्रवास आणि सिंधमधील जीवन याच्याबद्दल चांगला उल्लेख स्मृतिचित्रेमध्ये आढळतो. जसा मराठी लोकांचा प्रभाव तिथे पडला तसेच सिंधमधले बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी लोक मुंबईमध्ये पण येत होते. डॉक्टर एल.एच. हिरानंदानी हे तेव्हाच्या मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये मेरिटमध्ये आल्यानंतर ते सरळ मुंबईला आले 1937 साली आणि मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये ते विद्यार्थी म्हणून झाले आणि त्याच्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी GS मेडिकल कॉलेजमध्येही इंटर्नशिप केली आणि ते मुंबईचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे एक नामांकित ENT सर्जन म्हणून गणले गेले. असे मुंबई आणि सिंध या प्रांताचे ऋणानुबंध आहेत. वासुदेव मोही यांचा जन्म 2 मार्च 1944 साली सिंधमधील मीरपूर खास येथे झाला. त्यांचे मूळचे नाव वासुदेव वेंगीमल सिद्धनानी असे होते. फाळणीनंतर हे कुटुंब जोधपूरमध्ये आले. तेथून ते अहमदाबादला आले. अहमदाबादमध्येच त्यांचे शिक्षण झाले आणि त्यांनी गुजरात विद्यापीठामधून इंग्रजी या विषयामध्ये MA केले. ते MA झाल्यानंतर दुबईमध्ये तिथल्या भारतीय शाळेमध्ये इंग्रजी शिकवायला होते. त्यानंतर ते भारतात परतले आणि त्यांनी काही काळ LIC मध्ये नोकरी केली. त्यानंतर मात्र ते गुजरात विद्यापीठामध्ये इंग्रजीचे लेक्चरर म्हणून रुजू झाले आणि इंग्रजीचे विभाग प्रमुख म्हणून शेवटी ते निवृत्त झाले. त्यांचे लेखन विपुल आहे. त्यांचे जवळजवळ 25 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच कथा, नाटक, अनुवाद आणि समीक्षा अशा विविध प्रांतामध्ये त्यांनी मुसाफिरी केलेली आहे. आधुनिक सिंधी कवितेचे जनक असे त्यांना म्हटले जाते. त्यांनी आधुनिक कविता, सामाजिक आशयाची कविता आणि गझल हे सिंधीमध्ये रूढ केले. त्यांचा जेव्हा पहिला कविता संग्रह 76 साली प्रसिद्ध झाला तेव्हा ते भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही अतिशय प्रसिद्ध झाले. कविता या प्रकारामध्ये त्यांनी काही नवीन मापदंड निर्माण केले. मानकू म्हणजे सामाजिक आशयाची कविता त्यांनी सर्वप्रथम आणली आणि हायकू गझल हा वेगळाच काव्य प्रकार त्यांनी सिंधी भाषेमध्ये रूढ केला. त्यांना अनेक मान सन्मान प्राप्त झाले. त्यांना साहित्य अकादमी सन्मान 2दा मिळाला. तसेच सरस्वती सन्मानाने त्यांना नावाजले गेले. तसेच गंगाधर राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना लाभला. साहित्य अकादमीचे ते बराच काळ सदस्यही होते. 27 ऑगस्ट 2021 ला त्यांचे निधन झाले. वासुदेव मोही यांच्या सिंधी कवितेचा नितीन बळवली यांनी केलेला मराठी अनुवाद सादर करीत आहे. मी त्यांच्यातलाच एक होतो. सकाळी उठल्या उठल्या चहा करता ओरडा करून त्यांचा दिवस सुरू व्हायचा. नंतर धावपळ करून धापा टाकत ते पोहोचत असत कचेरीत. मी त्यांच्यातलाच एक होतो जे वक्तशीरपणाच्या नियमांनी पुरते जखडले गेले होते, पण त्या नियमांनी त्यांचे जीवन खड्डे पडून पोकळ झाले होते. मी त्यांच्यातलाच एक होतो ज्यांच्या धमन्यात कधी स्पंदनच नव्हते. ज्यांच्या धमन्यात स्पंदनच नव्हते, फक्त यंत्राचे आवाज होते, घर घर घर.
यंत्राचे आवाज होते घर 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 आणि त्यांच्या अस्तित्वाचे चिपाड झाले होते. मी त्यांच्यातलाच एक होतो ज्यांना जीवन आणि मृत्यूचे प्रश्न जुजबी वाटत. ज्यांना जीवन आणि मृत्यूचे प्रश्न जुजबी वाटत, मी त्यांच्यातलाच एक होतो ज्यांना आपले अस्तित्व कशा करता हेच कधीच कळले नाही. ज्यांना आपले अस्तित्व कशा करता हे कधीच कळले नाही. मी त्यांच्यातलाच एक होतो. मी त्यांच्यातलाच एक होतो ज्यांना आपण मरत आहोत हे कधीच कळले नाही. ज्यांना आपण मरत आहोत हे कधीच कळले नाही आणि शेवटी ते मेले. आणि शेवटी ते मेले. वासुदेव मोही यांच्या कवितेचा अनुवाद करण्याची परवानगी देणारे त्यांचे कुटुंबीय करण सिद्धनानी यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच मला बहुमोल सहाय्य करणाऱ्या सिंधी साहित्यिका विनीता राजपाल यांचेही मी आभार मानतो. तेव्हा कसा वाटला आजचा हा कार्यक्रम? हा कार्यक्रम आवडला असेल तर त्याला लाईक, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांनाही हा फॉरवर्ड करा. पुढच्या भागात आपण घेऊन येणार आहोत ती भाषा आहे तामिळ आणि कवयित्री आहेत सलमा. तेव्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत आपला निरोप घेतो. नमस्कार.